की सीकेएम बोरगाव कोण कोरणार नाव. मॅचला होते सुरुवात. पर्व क्रमांक 1 ची बाजी कोणाची. मॅचला होते सुरुवात. चला घाई करा. बॅटिंग साठी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. युवराज फणसे आणि प्रवीण फणसे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेली आहे. आक्रमक जोडी आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी बोरगाव गावचा वेग दशरथ वाडकर पहिलं षटक हाताळतील. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलेला आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये युवराज तयार होतील. नॉन स्ट्रायकर एंडला प्रवीण. गोलंदाजी मार्ग वरती दशरथ. फायनलला होते सुरुवात. श्री जानाई देवी चषक 2025 ची अंतिम मॅच. पहिला बॉल दशरथ वाडकर वेगावरती स्वार होत निघाले. समोर आहेत आक्रमक फलंदाज युवराज. पहिला बॉल पायाला भेटतोय पण चांगले स्ट्रॉंग अपील. एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे मिळते. पंचांनी सांगितलं की लेग बायची धाव आहे. विनोद भगत सर ज्यांची सकाळपासून पंचांची भूमिका ऑफिशियल चांगली राहिलेली आहे. डॉट पहिला बॉल पायाला जाऊन भेटतोय परंतु एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे मिळेल ती लेग बाईटची आहे. युवराज बॅटिंग करताना त्यांच्या पायाला बॉल जाऊन भेदला. एका बाजूला आता प्रवीण फणसे तात्या बॅटिंग मध्ये तयार. एका बाजूला दशरथ वाडकर यांचा वेग. दोन्ही खेळाडू साई बॉयज कडून अनेक वर्ष खेळत आहेत याच घरच्या मैदानावरती. आज गावाकडून खेळायचं आहे. विरुद्ध आहेत. कोलवर टप्प्याचा बॉल पदराली त्याचा वापर होता परंतु बॉल गॅप शोधू शकला नाही. मनसुबे काही वेगळे होते या बॉलला खेळण्याचे. प्रवीण तात्या फणसे यांचे पुढे आले होते. पदराली त्याचा वापर करत बॉलच्या मिरिट पर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न केला. कोणतीही धाव नाहीये. दशरथ वाडकरने जो बॉल टाकला ना तो अगदी यॉर्क झाला. कमी गतीचा बॉल हवेत आहे. एका बाजूला या बॉलचा वेग पूर्णपणे काढून घेतला दशरथ वाडकर यांनी. कमी गतीचा बॉल टाकला. पण आधुनिक काळाचं क्रिकेट आहे आणि आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये तुमच्याकडे वेगळं काय आहे त्याचं तुम्हाला सादरीकरण करावं लागेल. आणि पहा दशरथ वाडकर यांनी आपला गोलंदाजीमध्ये बदल केला. बॉलचा वेग काढून घेतला. खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला होता प्रवीण फणसे यांचा. या बॉलच्या पाठीमागे धावफलकावरती आतापर्यंत आलेले आहेत 2. दशरथ वाडकर तयार. वेगवान गोलंदाज वेगावरती स्वार होणारे. आता ही वेगाची 10 पण चांगली अपील केलेली आहे. अनेक वर्ष वायू एक्सप्रेस या नावाने ओळखलेले खेळाडू. अनेक वर्ष या नावाने त्यांना संबोधित केलं गेलं कारण वेगही त्यांच्या गाठीशी भन्नाट आहे. हा बॉल त्यांनी डॉट टाकलाय. कोणतीही 10 बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. प्रवीण फणसे यांना बांधून ठेवलंय. त्याचबरोबर ज्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत आदरणीय डॉक्टर देवेंद्रजी नाईक साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर आदरणीय आमचे श्री लीलाधरजी नाईक साहेब यांचं आगमन या मालतपूर गावच्या स्पर्धेमध्ये होत आहे ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेला विशेष सहकार्य करण्यात आलेलं आहे. आदरणीय आमचे डॉक्टर देवेंद्रजी नाईक साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. श्री जानाई देवी चषक 2025 च्या वतीने आपण त्यांचं करूया सहर्ष भाईंचं स्वागत. त्याचबरोबर आदरणीय लीलाधरजी नाईक साहेब यांचे आगमन या ठिकाणी होत आहे. श्री जानाई देवी चषक 2025 च्या वतीने आपण या सर्व मंडळींचं करूया सहर्ष स्वागत ज्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे. फायनलचं घमासान सुरू आहे. एका बाजूला ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. सुरेश वाडकर ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. टीम सीकेएम बोरगाव या टीम कडून स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये फलंदाज
युवराज होते आणि त्यांच्या बॅटमधून आलेला हा फटका, एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर हो केला गेलाय आणि एकाला माघारी यावं लागेल. युवराज येथील माघारी, दुसरी धाव पूर्ण करू शकले नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 5 धावा, 1 गडी बाद. टीम दसवडी प्रथम बॅटिंग करताना ज्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे, ज्यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य करण्यात आलेलं आहे, माननीय श्री डॉक्टर देवेंद्रजी नाईक साहेब भाईंचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर माननीय श्री लीलाधरजी नाईक साहेब यांचे आगमन होत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या सर्व मान्यवरांचं सहर्ष आपण स्वागत करूया. त्यांच्या समोर असलेला संपूर्ण मित्र परिवार त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मान्यवरांचं आगमन या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. शब्द सुमनांनी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण या सर्व मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत, ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. अशा मान्यवरांचं आगमन या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण सर्व मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा, या स्पर्धेचा आपण आनंद घ्या. या ठिकाणी मान्यवर वर्ग या ठिकाणी आपल्याला लाभत आहे. मालतपूर गावच्या या स्पर्धेमध्ये ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्व मान्यवरांचं आपण करूया सहर्ष स्वागत आणि साहेबांचं करूया स्वागत आणि त्यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. श्री जानाई देवी चषक 2025 च्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. धावफलकावरती आहे तब्बल 5 गडी गमावलेला आहे दसवडीने. 1 ओव्हर नंबर 2 च्या आतापर्यंत झालेले आहेत. बॉल तब्बल 2. तिसरा बॉल प्रगतीपथावरती. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत ओमकार. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. पण दसवडीला चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रथम बॅटिंग करताना धावा असणं फार महत्वाचं आहे. सीकेएम बोरगाव ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये खेळलेला आहे, अनेक नाणेफेकीचे कौल सीकेएम बोरगावने जिंकले आणि हे नाणेफेकीचे कौल जिंकत सीकेएम बोरगावने निर्णय काय घेतले की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आणि याही मॅच मध्ये नाणेफेकीचा कौल सीकेएम बोरगावच्या बाजूने लागला. बॉलर तयार. क्रॉस अँगलने टाकलेला बॉल खोलवर पद्धतीचा आहे. एक सिंगल धाव. परंतु या मॅचचा रिझल्ट कुणाच्या बाजूने लागेल? एका धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 7 धावा, 1 गडी बाद. शेवटच्या काही बॉलचा केस शिल्लक ओव्हर नंबर 2 चा आहे. एका बाजूला प्रवीण फणसे यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, क्षमता आहे. पाठीमागचे काही सामने जर आपण पाहिले ना तर त्यांनी चांगला खेळ केलेला आहे, परंतु या अंतिम सामन्यामध्ये चांगला खेळ करावा लागेल. तुम्ही पाठीमागे काय केलं लोक लक्षात ठेवतात. तुम्ही या मॅच मध्ये काय करताय ना, पाठीराखे प्रत्यक्षात तुमच्याकडे पाहत असतात आणि पाठीराख्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढलेल्या असतात. त्यामुळे या मॅच मध्ये या जोडीला चांगला खेळ करावा लागेल. शेवटच्या आता या ओव्हर मधला एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे 8, 1 गडी बाद. दसवडी टीम प्रथम बॅटिंग करताना एका बाजूला चांगली गोलंदाजी, दमदार गोलंदाजी सूरज यांची आणि ओव्हर नंबर सुरेश यांची. हा बॉल हवेत आहे, लांबी कमी पडली. क्षेत्ररक्षक वेगाने आले परंतु झेल होऊ शकला नाही. बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये अंदाजावरती अवलंबून असतात. एखादा अंदाज चुकला ना बाकीच्या गोष्टी चुकत जातात. क्रिकेटमध्येही तसंच आहे. एखादा झेल घेण्याचा अंदाज चुकला तर तो झेल पकडता येत नाही. धावा या शेवटच्या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत तब्बल 3. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. धावफलकावरती आहेत दसवडीच्या प्रथम बॅटिंग करताना 11 धावा, 1 गडी बाद. 12 बॉलचा खेळ संपलाय. सीकेएम बोरगावने चांगली गोलंदाजी केली आहे. 11 धावा दिलेल्या आहेत, 1 गडी गारद केलाय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला घाई करा. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावातला स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार होतील. प्रवीण फणसे, तात्या एका बाजूला. ओव्हर नंबर 3 मध्ये आता शुभम आलेले आहेत. अंतिम षटक आपल्या नावी. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. धाव मिळेल का तर नाही. ते धाव घेणं नाकारलेलं आहे. प्रवीण फणसे यांनी हे संकेत दिलेले आहेत की इथून पुढे मी स्ट्राईक करणार.
आणि इथून पुढे आता प्रवीण फणसे मोठ्या फटक्यांसाठी जातील का, धाडस करतील का? हो, आज ते धाडस करावं लागेल मोठ्या फटक्यांचं, कारण संघाला गरज आहे धावांची. ती भूक वाढवावी लागेल, गिअर बदलावा लागेल. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलर तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल पंचांकडे मागितले दात. पंचाने सांगितलं की या बॉलची दिशा आहे खराब, वाईट +1. अशा 2 धावा घेऊयात. दसवडी टीमसाठी आता धावा यायला लागलेल्या आहेत, परंतु मोठे फटके दसवडी टीम कडून कधी येणार, अद्याप एकही मोठा फटका आलेला नाहीये. वातावरणामध्ये बदल होतो ज्यावेळेस सायंकाळचं सत्र असतं, ज्यावेळेस आपण या सत्राबद्दल चर्चा करतो. वेगाने टाकलेला बॉल पुढे सरसावत खेळलेला, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला बॅकअप देतील. पाहिलं की बॉल पर्यंत आपण पोहोचू शकणार नाही आहोत, बॉलला बॅकअप दिलं. म्हणजे समय सूचकता, हजर जबाबीपणा याला जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये फार मोठं महत्व आहे. वेळेप्रसंगी तुम्ही कोणता निर्णय घेता, आणि क्षेत्ररक्षकाने अगदी अचूक निर्णय घेतला. बॉलच्या खाली पोहोचू शकत नाहीये, बॉलला बॅकअप दिलं पाहिजे, आणि बॉलला बॅकअप दिलं. 2 धावा खर्च झाल्या. सायकरेनला पुन्हा एकदा प्रवीण फणसे तयार. पायांचा वापर पुन्हा एकदा केलाय, मिड ऑनला क्लिअर केलाय, लॉंग ऑनला खेळाडू बॉलवरती. दुसरीचा प्रयत्न, आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये येथील माघारी. विकेटचं बटन. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे जोडूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. धावा धाव फलकावरती आहेत तब्बल 16. याच ओव्हरमध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुम्ही पाहताय शिवतेज क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ मालतपूर आयोजित श्री जानाई देवी चषक 2025. वाई तालुक्यामध्ये असणार मालतपूर हे गाव आहे, आणि त्या गावाचं आयोजन आपल्या भेटीला आलेलं आहे. अंतिम टप्पा, प्रथम पारितोषिक या स्पर्धेला आहे 30,000. याची देखील आपण चर्चा करूया येणाऱ्या इनिंग ब्रेक मध्ये. शेवटच्या आता काहीच बॉलचा खेळ शिल्लक आहे. जमीनची बाजू कोणती आहे दसवडी या टीम साठी? प्रवीण फणसे तात्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला शुभमने चांगली चमक दाखवली आहे. एक बॉल जर आपण नकारात्मक वगळला तर बाकीची गोलंदाजी चांगली केली आहे. डीपला खेळाडू आहेत, बॉलवरती जातील. म्हणजे अगदी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे त्या प्रकारची गोलंदाजी. एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल. आयुष्य असो किंवा क्रिकेट, जीवनामध्ये चांगल्या गोष्टी जर घडवायच्या असतील तर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि इकडे पहा, प्रवीण फणस्यांना स्ट्राईक वरती आणण्यासाठी ओमकारला आपल्या विकेटचा त्याग करावा लागतोय. म्हणजे आयुष्य असो किंवा क्रिकेट, तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे. आणि इथे आता तडजोड केली आहे, स्वप्नील यांनी माफ करा, तडजोड केली, आपल्या विकेटची माघारी येत आहेत. धावसंख्या आहे धावफलकावर तब्बल 17. चला घाई करा. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, आणि या बॉलच्या पाठीमागे प्रवीण फणसे येथील माघारी. शेवटचा बॉल. चला घाई करा. शेवटच्या आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिला डाव अंतिम सामन्यातला दसवडी विरुद्ध सीकेएम बोरगाव टॉस झाला होता. सीकेएम बोरगावने जिंकला होता. गोलंदाजी करताना आतापर्यंत 17 बॉलच्या पाठीमागे धावा खर्च केलेले आहे 17, आणि फलंदाज माघारी पाठवलेले आहेत 4. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक. स्ट्राईक रेंजला फलंदाज तेजस सय्यार. शेवटचा बॉल सत्र क्रमांक 1 चा बॉलर शुभम, राईट आर्म राऊंड द विकेट. आणि शेवटचा बॉल वळवलाय. मोहर काय लागेल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणि शेवटच्याही बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन. 18 बॉल 18 ची गरज सीकेएम बोरगावला विजयासाठी. 18 मध्ये 18 बनवायचे आहेत. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 30,000 रुपये. आकर्षक चषक श्री नामदेव शेठ वाडकर यांच्या वतीने आम्हाला मिळालेला आहे. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार 20,000. आकर्षक चषक श्री शांताराम सुतार सर यांच्या वतीने. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार, 2च पुरस्कार आहेत. आणि यूट्यूब सौजन्य समालोचक, सौजन्य पंच इत्यादीसाठी आम्हाला विशेष सहकार्य कैलासवासी शरदजी नाईक दादा यांच्या माध्यमातून श्री
भरतजी नाईक भाई आणि त्याचबरोबर श्री डॉक्टर देवेंद्रजी नाईक साहेब यांच्या वतीने विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेला आम्हाला मालिकाबीरासाठी कुमार दीपक बाळू वाडकर कूलर आणि आकर्षक चषक त्यांच्या वतीने मिळालेला आहे. त्याचबरोबर या स्पर्धेला लीलाधरजी नाईक साहेब नगरसेवक यांच्या वतीने देखील विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेला आम्हाला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी क्षेत्ररक्षक आकर्षक ट्रॉफी श्री रामचंद्र धनाजी वीरकर यांच्या वतीने विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेला आम्हाला टी शर्ट सौजन्य होते श्री नितीन दादा राजपूर यांच्या वतीने विशेष सहकार्य. सामनावीर टी शर्ट श्री निलेश नाना वाडकर लोकनियुक्त सरपंच यांच्या वतीने विशेष सहकार्य. चेंडू सौजन्य अर्जुन दादा गोळे गोळेवाडी यांच्या वतीने. पाणी सौजन्य श्री कृष्णदेव भिल्लारे यांच्या वतीने. सन्मान चिन्ह आम्हाला मिळालेले आहेत कैलासवासी मारुती भिल्लारे कैलासवासी रामचंद्र भिल्लारे यांच्या स्मरणार्थ गणेश रामचंद्र भिल्लारे यांच्याकडून क्रिकेटची एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटलं की आर्थिक पाठबळ हा फार महत्वाचा घटक आहे आणि यांचा आपण सर्वांचा मनपूर्वक आभार मानूया. आपण सर्वांनी खारीचा वाटा उचलला या मालतपूरच्या स्पर्धेसाठी आणि आयोजन समितीने घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीमधून उभी राहिलेली स्पर्धा श्री जानाई देवी चषक पर्व पहिला डाव संपलाय. दुसऱ्या डावाकडे वळूया. 18 बॉल 18ची गरज आहे. रोमांच थरार पदलालित्य संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओहोटी अभेद्य फळी भेदणारी विवरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा श्री जानाई देवी चषक 2025 चा अंतिम सामना. दसवडी विपक्ष सीकेएम बोरगाव अशी लढत आहे. दसवडीने प्रथम बॅटिंग केली आहे. बनवल्या 17. आता सीकेएम बोरगावला बनवायच्या आहेत 18 बॉल मध्ये 18. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे. टीम सीकेएम बोरगाव आपण एंड चॉईस करा. फलंदाजांना विनंती आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. जयराज वाडकर आणि दशरथ वाडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येते. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी अक्षय रवळेकर. क्षमता आहे. अनेक वेळा चांगली गोलंदाजी दसवडीसाठी अक्षयनी केलेली आहे. परंतु या मॅच मध्ये संपूर्ण दारोमदार दसवडीचा गोलंदाजीवरती आहे. गोलंदाजीचा कस लागणार आहे. 18 बॉल 18ची गरज. पहिला बॉल आक्रमण केलंय. सुरुवात केलीये या बॉलची मोठ्या फटक्याने. चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय ताबडतोड. जयराज वाडकर यांनी बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावींसाठी. 6 धावा. वीरेंद्र सहवाग स्टाईल सुरुवात केली आहे. 1992 साली क्रिकेट विश्वामध्ये मार्क ग्रेडबी चे पहिले फलंदाज होते ज्यांनी अशा प्रकारचा षटकार मारला होता. अक्षय यांच्या विरुद्ध आक्रमण. बॉलर तयार. जयराज वाडकर यांना बांधून ठेवलंय. अक्षय यांचा चांगला बॉल. अशाच प्रकारची धारदार गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मधील चमक धार अचूकता भेदकता आज सर्व काही गोष्टी अंमलात आणाव्या लागतील. आयुष्यात सर्व काही संपल्यासारखं वाटेल ना त्यावेळेस पुन्हा सुरुवात करायला घाबरू नका. कारण या वेळेला सुरुवात शून्यातून नाहीये तर ती अनुभवातून आहे आणि त्याची शिदोरी आज दसवडीला खोलावी लागेल. आक्रमण केलंय कव्हर्स वरतून. बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. एक भारदार वजनदार शानदार फटका चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय तो चौकार. जयराज वाडकर यांचं आक्रमण. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग केली आहे जयराज वाडकर यांनी. 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. 18 धावांचा पाठलाग करताना अजूनही 8 बनवायचे आहेत आणि येणारे बॉल आहेत तब्बल 15 बॉल 8ची गरज. अक्षय तयार. काही वेगळं करता येईल का याचा प्रयत्न करावा लागेल. बॅकफूट वरती पुन्हा गेले. आता हा चांगला बॉल आहे. विकेट मिळेल का. एक सिंगल धाव आलेली आहे. पण दसवडीला मॅच बनवायची आहे तर लढावं लागेल. आयुष्य आपल्याला बनवावं लागतं. आपण लढतो त्यामुळे याही मॅच मध्ये लढावं लागेल. जिंदगी ओ नहीं जो तुम्हें मिलती है, जिंदगी ओ है जिसे तुम बनाते हो. आयुष्य ते नाही जे तुम्हाला मिळतं. आयुष्य ते आहे ज्याला तुम्ही बनवता आणि याही मॅचला बनवायचं आहे ना तर आज लढावं लागेल. बरीचशी उदाहरणं आहेत जीवनामध्ये. यशाची व्याख्या काय आहे. यश जर आज मिळवायचं आहे तर मेहनतीचा प्रचंड मोठा डोंगर उभा करावा लागेल.
आयुष्याला लागलेली नजरी कष्टानेच काढली जाऊ शकते आणि ते कष्ट आज प्रामाणिक करावे लागतील. पायांचा वापर केलाय, टायमिंग प्रॉपर आणि हाय बॉल निघालाय सीमारेषा दिशेने. हाय बॉल सीमारेषा चिरतोय. अक्षय यांच्यावरती भीषण हल्ला आणि हा बॉल जयराज वाडकर यांनी पाठवलाय. 4 धाब्यांसाठी धावा आहे धावफलकावरती तब्बल 15. आता इथून पुढे बनवायच्या आहेत अवघ्या 3. आणि अखेरकार हा सामना जयराज वाडकर यांनी आपल्या स्टाईलने संपवलाय. विजयाचा कळस रवला. सीकेएम बोरगाव चॅम्पियन ठरलाय. श्री जानाई देवी चषक मालतपूर या स्पर्धेचा उपविजेता संघ आहे दसवडी. दोन्ही संघांचा आपण करूया अभिनंदन. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपूर्ण आजचा दिवस संपलेला आहे. आजचा दिवस म्हणजे धुलवड रंगपंचमी आणि या दिवशी या स्पर्धेचं आयोजन 16 संघांनी सहभाग घेतला. त्याच्यातून 2 संघ पुढे निघून गेले.